तर बीड पोलिसांची किंबहुना अंजली दमानियांकडून आता पोलखोल झाली आहे। सरपंच हत्या प्रकरणात तपासासाठी पोलिसांकडून खासगी गाडीचा वापर झाला। आरोपींच्या जवळच्या मित्राला सोबत घेऊन पोलिसांकडून तपास झालाय असं बीड पोलिसांचं पत्र शेअर करत अंजली दमानियांनी म्हटले। त्यांनी तसा आरोप केलाय। हत्या प्रकरणाच्या तपासासाठी बालाजी तांदळेच्या गाडीचा वापर झाला असंही दमानिया म्हणतात। बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा सहकारी आहे असंही दमानियांचं म्हणणं आहे। तर एक पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणतात, धनंजय मुंडे माझं दैवत, वाल्मिक कराड माझे नेते असं म्हणणारे बालाजी तांदळे यांना पत्र देऊन त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याच जवळच्या मित्रांचा जे खुनाचे आरोपी आहेत यांना घेऊन पोलीस शोध करू शकतात का? जे पकडले गेले मुद्दाम पकडवून बळी दिले गेले यात शंका आहे का? म्हणूनच कराड फरार राहू शकले आणि मूर्ख बनवण्यासाठी दाखवले की तपास सुरू आहे असं या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणतात। जर प्रकरण लावून धरलं नसतं तर कराडला देखील अटक झाली नसती असंही या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलेलं आहे। बालाजी तांदळे जो जमिनीचा बंदोबस्त करतो, प्रत्येक स्थळी उपस्थित असतो, तो शोधेल आरोपींना। याची नुसती चौकशी करून त्याला सोडून दिलं। याला जर थर्ड डिग्री वापरून चौकशी केली तर कळेल सगळं कुणाच्या सांगण्यावरून होत होतं। पीआय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करा। पहिल्या दोन आरोपींची टीप कुणाकडून आली? देवेंद्र फडणवीस आता तरी काही बोलणार का की त्यांना अजून गरज वाटत नाहीये? असेही प्रश्न या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी विचारले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।